नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. ते म्हणजे जी पेसा भरती संदर्भात जी कोर्ट केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये सध्या, तर त्याची तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब. आता जर तुम्ही पाहिलं तर सुप्रीम कोर्टात जी केस आहे पेसा क्षेत्रासंदर्भात, ओके. त्याची उद्या काय की त्याची हे असणार आहे, हिअरिंग असणार आहे. तर ती चेंज झालेली आहे की उद्या ॲक्चुअलमध्ये हिअरिंग होणार आहे, त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता बघा, सामाजिक विकास प्रबोधिनीने ही टाकलेली केस आहे, 2023 ची आहे. मी शो करतोय ते. पूर्ण नाव टाकत नाही, फक्त एकच टाकतो सामाजिक. मग समजून जाईल मला की सामाजिक विकास प्रबोधिनी असेल तर ती ही आहे. सामाजिक विकास प्रबोधिनी ही केस टाकलेली आहे. आता इथं याला एक दोनदा पाहायला लागतं, त्यावेळेस ते दिसते डिटेल्स. ओके, आलेली आहे. तर सध्या तरी पेंडिंग केस आहे आणि जर बघाल तुम्ही तर सध्या तारीख जी आहे ती उद्याचीच आहे. लक्षात घ्या, उद्याचीच आहे. तर ही तारीख उद्याची उद्या होऊ शकते. उद्या होईल अशी शक्यता आहे. कारण की तारीख बदलायची असते तर आतापर्यंत तारीख बदललेली असते. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये स्टेट काय सध्याचं जे स्टेटस काय ते आहे की पेंडिंग आहे सध्या तरी. आतापर्यंत हिअरिंग झाली नाही. सगळ्याची शेवटी जी हिअरिंग झालेली आहे तुम्हाला दाखवतो मी. लास्ट हिअरिंग लिस्टिंग डेट्स बघा, 9/4 ला होती, 10/11 ला होती. ओके, 10/11 ला होती. पण त्याच्यानंतरनं 13/10 ला होती. त्याच्यानंतरनं 9/10 ला, 6/10 ला. ओके. तर हे होत्या आणि त्याच्या संदर्भात जर पाहिलं तुम्ही तर आता जी आहे 9/4 ची ही हिअरिंग असणार आहे. आता बघत की याच्यामध्ये काय-काय झालेलं आहे बघा, सगळ्या गोष्टी बघूयात आपण. ओके. तर इथं तुम्हाला हे दिसेल केसची डिटेल, इंडेक्सिंग. आता ही पहिली केस जी होती ती हायकोर्टात वेगवेगळ्या विभागात, म्हणजे बघा इथं हायकोर्टात 27/9 पासून सुरू आहे. ओके, 27 वेगवेगळ्या तारखा आहेत. आता टोटल झालेल्या 32 तारखा झालेल्या आहेत त्यांच्या. त्याच्यानंतर आता 32 मध्ये किती वेळेस गेलेल्या आहेत माहिती नाही. नोटिसेस सर्व्ह करा बघा, आता ते नोटिसेस आहेत, लेटर ऑफ सर्टिफाईड कॉपी, या वेगळ्या डिटेल्स इथे तुम्हाला भेटून जातील. हे काही कामाचे नाही सध्या. सध्या तर आपलं हेच आहे की उद्याची उद्या ही तारीख झाली पाहिजे. ओके, उद्याची उद्या ॲटलीस्ट हिअरिंग तरी झाली पाहिजे. त्यामुळे समजून जाईल की काय आहे एक्झॅक्टली मॅटर काय आहे तो तरी उद्या समजेल. निकाल काय आहे तो तरी समजेल. म्हणजे निकाल म्हणजे काय गोष्टी आहेत त्या तरी समजून जाणार आहेत. ओके, कॅव्हिएट आहे का? कॅव्हिएट तर ओके. कॅव्हिएट होतं हे महाराष्ट्र स्टेटबद्दलचं विकास प्रतिनिधी ॲक्टिव्ह आहे सध्या तरी. ठीक आहे. तर उद्या ही काय करू शकते की येऊ शकते. 10/11 ची ऑर्डर. ओके. तर 5 तारखेनंतर केसच हे झालेली नाही आहे. सगळ्यात शेवटी 5 तारखेला झाली होती. सगळ्यात शेवटी जी हिअरिंग झाली होती ना, तर तुम्ही बघा की या झाली होती आणि लास्टला जी व्हेरिफाईड झाली होती आणि हिअरिंग जी आहे सगळ्यात शेवटी ती तुम्ही बघू शकता. लास्ट हिअरिंग डेट इथं कुठेतरी दिसू शकते लिस्टेड ऑन. ओके, ठीक आहे. खूप जुनी आहे. डिसेंबरमध्ये वगैरे लास्ट हिअरिंग झाली होती सध्या तरी, माझ्या माहितीनुसार तरी. बघूयात आता कधी याची उद्या जर झाली तर चांगलंच आहे आणि आपल्या बाजूने निकाल लागेल, अपेक्षा आहे. धन्यवाद.